श्री गुरुदेव दत्त. तुम्हा सर्वांचं माझ्या दैवी कृपा या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे. आज आपण दत्तगुरूंचा ध्यास कसा धरावा हे जाणून घेणार आहोत. या अस्थिर जगात जिथे मन क्षणोक्षणी भटकतं, जिथे दुःख, चिंता, अपेक्षा आणि भीती यांचा कोलाहल आहे, तिथे दत्तगुरूंचा ध्यास म्हणजे जीवनाला मिळालेली एक दिव्य दिशा आहे. ध्यास म्हणजे केवळ आठवण नव्हे, तर श्वासात मिसळलेली भक्ती, मनात खोलवर रुजलेली श्रद्धा आणि कृतीतून प्रकट होणारा विश्वास होय. दत्तगुरूंचा ध्यास धरायचा म्हणजे स्वतःला त्यांच्या चरणी अर्पण करणं. दत्तगुरू हे केवळ एक देवस्वरूप नाहीत, तर ते सजीव चैतन्य आहेत. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे एकत्रित तेज ज्यांच्यात सामावले आहे, असे हे त्रिमूर्ती स्वरूप गुरुतत्व आहे. दत्तगुरूंचा ध्यास धरायचा असेल तर सर्वप्रथम मन रिकामं करावं लागतं. अहंकार, शंका, तुलना, अपेक्षा या सर्वांचा भार उतरवून मी काहीच नाही, तुम्हीच सर्वस्व आहात, अशी नम्र भावना मनात जागवावी लागते. ध्यानाची सुरुवात नामस्मरणाने करावी. श्री गुरुदेव दत्त हा केवळ मंत्र नाही, तर तो एक ऊर्जेचा प्रवाह आहे. हा मंत्र हळूहळू, प्रेमाने, श्रद्धेने जपावा. जप करताना ओठ हालले नाहीत तरी चालतील, पण मन पूर्णपणे मंत्रात विरघळलेलं असावं. जसा जसा जप खोलवर जातो, तसा तसा दत्तगुरूंचा ध्यास मनावर आपोआप कोरला जातो. दत्तगुरूंचा ध्यास धरताना एकनिष्ठता फार महत्त्वाची आहे. आज थोडं नामस्मरण केलं, उद्या करायला विसरलात, परवा पुन्हा केलं, असा ध्यास नसतो. ध्यास म्हणजे सातत्य. रोज ठराविक वेळेला, ठराविक ठिकाणी बसून दत्तगुरूंची आठवण करणं, त्यांच्याशी मनातल्या मनात संवाद साधणं, हेच खऱ्या ध्यासाचं लक्षण आहे. दत्तगुरू दूर नाहीत, ते आपल्या श्वासात, हृदयात, प्रत्येक कणात आहेत. ही भावना हळूहळू पक्की होते. दत्तगुरूंचा ध्यास म्हणजे केवळ ध्यानधारणा नव्हे, तर जीवनशैली आहे. दत्तगुरूंवर प्रेम करणं म्हणजे सत्य बोलणं, करुणा ठेवणं, अहंकार सोडणं आणि सेवाभाव अंगीकारणं. जेव्हा आपण दुसऱ्याच्या दुःखात हात पुढे करतो, तेव्हा दत्तगुरू आनंदाने आपल्याकडे पाहतात. कारण दत्तगुरू सेवा, दया आणि समत्व यांचे प्रतीक आहेत. अनेक वेळा भक्त विचारतो की मी योग्य पद्धतीने ध्यास धरतोय का? याचं उत्तर खूप साधं आहे. ज्या दिवशी मन शांत वाटेल, राग कमी होईल, भीती विरघळेल आणि दुःखातही आशेचा दीप तेवत राहील, तेव्हाच समजावं की दत्तगुरूंचा ध्यास धरला जात आहे. दत्तगुरूंची कृपा मोठमोठ्या चमत्कारांतूनच दिसते असं नाही, तर ती मनाच्या गाभ्यात होणाऱ्या सूक्ष्म बदलातून प्रकट होते. कधीकधी ध्यान करताना काहीच जाणवत नाही, मन पुन्हा पुन्हा भटकतं. अशा वेळी निराश होऊ नये. दत्तगुरू परीक्षा घेत असतात. त्या क्षणी फक्त एवढंच म्हणावं की दत्तगुरू, मला काहीच कळत नाही, पण तुम्ही आहात एवढं पुरे. ही शरणागतीच खरा ध्यास आहे. हळूहळू असा क्षण येतो, जेव्हा दत्तगुरूंची आठवण कोणत्याही प्रयत्नांशिवाय होते. चालता फिरता, काम करता करता, झोपण्याआधी दत्तगुरूंचं नाम आपोआप मनात उमटतं. त्या क्षणी समजावं की ध्येय साध्य झालं आहे. दत्तगुरूंचा ध्यास
म्हणजे स्वतःला हरवून दत्तगुरूंमध्ये विलीन होणं. शेवटी एवढंच सांगावंसं वाटतं की दत्तगुरूंचा ध्यास हा कष्टाने नाही तर प्रेमाने धरायचा असतो. जिथे प्रेम आहे तिथे दत्तगुरू आपोआप प्रकट होतात. जिथे श्रद्धा आहे तिथे मार्ग आपोआप सापडतो आणि जिथे शरणागती आहे तिथे दत्तगुरू कायमचे स्थिरावतात. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त. जय सच्चिदानंद.